नमस्कार मंडळी मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देता तुमच्याकडे नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला जिल्हा परिषद धुळे यांच्या अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यासाठी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म देखील तुम्हाला पाठवायचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असं नवीन चॅनलला सबस्क्राईब करून द्या, नक्की दाबा। आजचा सुरू करूया। ओके, तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामध्ये जाहिरात 2025-26 तुम्हाला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये जिल्हा एकत्मित कुटुंब कल्याण व सोसायटी यांच्या अंतर्गत जिल्हा परिषद धुळे यामध्ये तुम्हाला पदभरती असणार आहे। त्यामध्ये जर जागा पेस्किल पात्रता बघितली तर पहिली पोस्ट आहे बजेट अँड फायनान्स ऑफिसर, 19 जागा। यासाठी बीकॉम एमकॉम 3 वर्ष एक्सपिरियन्स आणि 20,000 तुम्हाला पेस्कर असणार आहेत। पुढची पोस्ट काउन्सिलरसाठी 19 जागा असणार आहेत। MSW पोस्ट 20,000 रुपये पेस्केल असणार आहेत। पुढची पोस्ट आहे ऑप्टोरिस्ट, ह्यासाठी 19 जागा। BSc ऑप्टिस्ट प्लस 2 वर्ष एक्सपिरियन्स लागणार आहेत, 20,000 रुपये तुम्हाला पेस्केल असणार आहे। पुढची पोस्ट आहे फार्मसिस्ट, 19 जागा। 12 प्लस डिप्लोमा डी फार्मा लागणार आहेत, 17,000 रुपये तुम्हाला पेस्केल असणार आहे। पुढची पोस्ट आहे प्रोग्राम मॅनेजर हेल्थ पब्लिक, 29 जागा। त्यामध्ये MBBS BDS BMS BMHS मेडिकल डिग्री विथ काउन्सिल रजिस्ट्रेशन लागणार आहेत, 25,000 तुम्हाला पेस्केल असणार आहेत। पुढची पोस्ट आहेत प्रोग्रामिंग मॅनेजर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट, 29 जागा। मेडिकल डिग्री लागणार आहेत, विथ एक्सपिरियन्स लागणार आहेत, 25,000 तुम्हाला पेस्केल असणार आहे। पुढची पोस्ट आहेत प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ MHM श्रीरामपूर, ह्यासाठी जर बघितलं तर सेम तेच पात्रता लागणार, 30,000 तुम्हाला पेस्केल असणार आहेत। पुढची पोस्ट आहे फिजिओथेरपिस्ट नर्ससाठी मित्रांनो तुम्हाला बेसिक GNM नर्सिंग किंवा BSc नर्सिंग चालू शकतं, 25,000 तुम्हाला पेस्केल असणार आहेत। पुढची पोस्ट आहे स्टाफ नर्ससाठी, एकूण 5 जागा असणार आहेत। GNM लागणार आहे, 20,000 तुम्हाला पेस्केल असणार आहे। पुढची पोस्ट आहे STLS किंवा RNTCP पोस्ट असणार आहेत, 19 जागा, 20,000 तुम्हाला पेस्केल लागणार आहे। यासाठी 12 सायन्स प्लस DMLT वगैरे तुम्हाला लागणार आहे। अशा एकूण मित्रांनो जागा बघितल्या तर तुम्हाला 18 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत। यामध्ये मित्रांनो ज्या जागा असतात त्या तुम्हाला कास्ट वाईज सुद्धा जागा देण्यात आल्या आहेत। त्यामध्ये तुम्ही पाहू शकतात फिमेल रिझर्वेशन, एक सर्व्हिसमॅन, स्पोर्ट्स कोटा, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त म्हणजे आणि डिसेबिलिटी आहेत। त्याचबरोबर जनरल कॅटेगरीसाठी आहेत। अनकास्टमध्ये ओपन असेल, SC ST VGNT वगैरे ज्या कॅटेगरी वाईज जागा असतात त्या कॅटेगरी वाईज तुम्हाला जागा सुद्धा देण्यात आलेली आहे। यामध्ये मित्रांनो काही निवड व अटी शर्ती सुद्धा आहेत। यामध्ये उपरोक्त पदे या ठिकाणी किंवा कंत्राट स्वरूपात असल्यामुळे तुम्ही रिजॉईनिंग सुद्धा नंतर करू शकता। त्यामध्ये 11 महिने 29 दिवसासाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। यामध्ये जाहिरातीमध्ये पद हे राज्य शासनाचे नियमित नसून किंवा कंत्राट स्वरूपाचं पद असल्यामुळे तुम्हाला कायमपणाचा हक्क सुद्धा मागता येणार नाही। त्याचबरोबर अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा। उपरोक्त कंत्राटी स्वरूपात पदभरती असल्यामुळे एकत्रित मानधन सुद्धा देण्यात येणार आहे। त्याचबरोबर सेवानिवृत्त विशेष तज्ञ अधिकारी यांची निवड झाल्यास पदाकरता अनुभव राज्यस्तरीय वरून प्राप्त विविध मार्गदर्शन सूचनांचा मोजमापन करून करण्यात येणार आहे। थोडक्यात जाहिरातीमध्ये रिक्त पदांच्या संख्येमध्ये वाढ किंवा बदल होण्याची शक्यता आहेत। हे सगळे अधिकार जर बघितले तरी तुम्हाला माननीय मुख्य अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या अंतर्गत तुम्हाला राखीव असतात। त्याचबरोबर अनुभव आहे ते मित्रांनो तुम्हाला उच्च शैक्षणिक अर्हता धारकास प्राधान्य देण्यात येणार आहेत। त्याचबरोबर एकापेक्षा अधिक उमेदवारांसाठी अर्ज करायचा असेल किंवा पदासाठी जर तुम्ही अर्ज करायचा असेल तर तुम्हाला प्रत्येकी स्वतंत्र हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे। त्याचबरोबर एकापेक्षा अधिक अर्ज सोबत तुम्हाला पदाचा प्रदानक्रम मुलाखतीपूर्वी सुद्धा कार्यालय सादर करायचे। त्याचबरोबर निवड यादीतील अनुक्रमाच्या आधारे तुम्हाला या ठिकाणी पद स्थापना सुद्धा दिली जाणार आहे। त्याचबरोबर जाहिरातीमध्ये दिवशी पदासाठी किमान वयोमर्यादा आणि जास्तीत जास्त वयोमर्यादा उपची वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष, कायसाठी 63 तुम्हाला असणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला उपरोक्त पदाकरता निवड प्रक्रिया ही या ठिकाणी आलेले अर्जाचे विचार अंती असणार आहेत, म्हणजे जेवढे जास्त अर्ज असणार आहेत त्यानुसार तुमची काटछाट करून तुमची निवड प्रक्रिया असणार आहे। यामध्ये जर हा फॉर्म जर बघितला तर तुम्हाला 7/4/2026 पासून ते 17/4/2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला शासकीय सुट्टीचे दिवस बघून तुम्हाला फॉर्म पाठवायचा आहे। हा फॉर्म मित्रांनो जर बघितला तर मुलाखतीत प्रवास भत्ता वगैरे काही देण्यात येणार आहे। त्याचबरोबर लिफाफ्याबरोबर एक 5 रुपयाचे स्टॅम्प लावून हा फॉर्म तुम्हाला पाठवायचा आहे। यासाठी मित्रांनो जी परीक्षा शुल्क असणार आहे किंवा फी असणार आहे जर बघितली तर ओपनची परीक्षा फी किंवा फी असणार आहे 150 म्हणजे 150 रुपये असणार। कास्ट असेल तर 100 रुपये तुम्हाला हा डिमांड ड्राफ्ट करायचा आहे। डिमांड ड्राफ्ट जर पहिला तर डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी धुळे याद्वारे तुम्हाला 17/4/2026 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म
पाठवायचा आहे. ह्या सगळ्या डिटेल्स जर बघितल्या तर तुम्हाला या ठिकाणी nhim.महाराष्ट्र.go.in ह्याचा जर तुम्हाला हा फॉर्म संपूर्ण माहितीसहित तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला फॉर्मवरती काही डॉक्युमेंट सुद्धा जोडायचे आहेत. त्यामध्ये जर बघितलं तर शैक्षणिक भरतीबाबत प्रमाणपत्र, गुणपत्रिक म्हणजे मार्कशीट सुद्धा जोडायचं आहे. जर तुम्ही कास्टमध्ये असेल तर जात प्रमाणपत्र, शाळा दाखला, जन्म दाखला, पासपोर्ट साईज फोटो 2, शासकीय अनुभव वगैरे असल्यास ते, त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, पोलीस चरित्र प्रमाणपत्र व इतर डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला जोडायचे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला गुणांकन पद्धतीने तुमची एक्झाम असणार आहेत. यामध्ये जर बघितलं तर तुमचे एज्युकेशन मार्क्स असेल तर तुम्हाला 50 मार्क्स, ॲडिशनल एज्युकेशन असेल तर 20 मार्क आणि एक्सपिरियन्स असेल तर 30 मार्क, अशी 100 गुणाची तुमची गुणांकन पद्धतीने तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जेवढं हाय मेरिट लागतं त्यांची निवड प्रक्रिया तुम्हाला असणार आहे. ओके, तर हे तुम्हाला आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देताच तुमच्याकडे निवड प्रक्रिया. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.